आज या ठिकाणी आपण सोयाबीनची शेती शाळा आहे कारेगावकर यांनी. आता ही पद्धत नवीन नाही, जवळपास एक 10 वर्ष झाले चालू आहे, पण ही शेतकऱ्याच्या मनात रुजत नाही. का रुजत नाही की शेतकऱ्यांना काय वाटतंय की बियाणं कमी पडतंय हां, आणि शेतकऱ्यांना कसं बघायची आदत आहे की दाटवट सोयाबीन पाहिजे. आता ही जी पद्धत आहे ही पद्धत मी खनेपुरीमध्ये मागच्या 2 वर्षात घेतली होती, आणि ह्या पद्धतीमुळे त्यांना जवळपास 13.5 क्विंटल 14 क्विंटल इतका ऑरेज आलेला आहे. तुम्ही मला नंबर मागसाल तर मी तुम्हाला नंबर आहे, तुम्ही स्वतः बोलून घ्या त्यांच्याकडून. तर ह्या पद्धतीमध्ये शेतकऱ्यांचं कसा नफा होतोय हे आपल्या शेती शाळेच्या माध्यमातून बघायचं आहे की यांनी 2 वळ सोयाबीनचे टाकलेले आहे, त्याच्यानंतर 2 फुटाचा सरी पाडलेला आहे, याला जोडवळ पद्धत म्हणतात. आणि याचा फायदा असा आहे, जर तुमचा जास्त पाऊस झाला तर ह्या सरी वाटे हे पाणी निघून जाते. की आता मागच्या 10-12 दिवसापासून तुमच्याकडे पाऊस चालू आहे, ह्या सरी वाटे ते पाणी निघून जाते. त्या तिथं बघितलं मी, त्या सरी वाटेच पाणी निघून गेलेले. आणि जर बखाड पडला तर जे सरीत तुंबलेलं पाणी आहे ते ह्या 2 जी वळ आहे त्यांना बखाडच्या ह्याच्यात ते सहनशीलता थांबते ह्याच्यात. आणि सोयाबीनमध्ये 60 ते 70 दिवस झाल्यानंतर कोणी जात नाही, भीती वाटते, कधी साप वगैरे असतात. तर ह्या पद्धतीमध्ये तुम्हाला फवारणीही चांगल्या पद्धतीने करता येते. खतमध्ये आहे, फवारणीसाठी तुम्हाला मोकळी हवा भेटते, याच्यात तुम्हाला फवारणी करता येते आणि आपल्या उत्पन्नात 2% वाढ होते. तुम्हाला सरासरी जर उत्पादन 8-9 क्विंटल होत असेल तर याच्यात सरासरी 11 क्विंटल 12 क्विंटलपर्यंत तुमची उत्पादन वाढते. आता जे तुम्हाला 2 क्विंटलची जी वाढ होते त्याच्यात तुमचं सगळं खर्च निघून जाते की हां. मला हे समजत नाही की ह्या पद्धतीने काय करत नाही. यांना हे बघा, यांची तर एक बियाणामध्ये बचत झालेली आहे, यांना 12 किलो बियाणं लागलेलं आहे, उत्पादन तुमच्या 30 किलोच्या बरोबर येत आहे हां, बरोबर आहे काय हां. आणि फवारणीसाठी चांगलं आहे, आणि पाणी जास्त झालं त्याचं नुकसान व्हायचं काय काम नाही. आणि याच्यात अजून फवारणीसाठी तुम्हाला भेटते. आणि मेन गोष्ट काय आहे माहिती का, याच्यात नाही का जे आपले जे पीक आहे त्यांना मोकळी हवा भेटते. जोपर्यंत मोकळी हवा भेटणार नाही तोपर्यंत तुमचं पीक वाढणार नाही. आणि याच्यात जे आहे जितकं मोकळं राहणार त्याच्याची कुंडीची जी पोषण जे आहे, जी वाढ व्हायची, जे दाणे मोठे व्हायचे, टपुरे व्हायचे, हे मोकळे असल्यामुळे ते दाणे टपुरे पडतात. आणि शेवटी हवा असल्यामुळे याच्यात टपुरे दाणे पडतात. तर माझं एक मत आहे की पुढच्या वर्षी तुम्ही गटाच्या माध्यमातून ह्या पद्धतीने तुम्ही करावं. तुम्ही पुढच्या वेळेस आलो की जवळपास आता आज तुमचे 5-6 शेतकरी जे असतील तर निदान 25 तरी शेतकरी हे करावं. याच्यात तुमचं नुकसान काय आहे मला ते सांगा. नुकसान काय की तुमचा फायदाच आहे ना, पण का करत नाही. बरं, तुम्हाला असं वाटत असेल तर याची समस्या आहे हा, आज हे जोडवळ आहे तर तुम्ही DBF करा ना, हे 2च्या ऐवजी 4 करा. तशी सिस्टीम आलेली आहे. जे रोहितचं यंत्र आहे डायरेक्ट DBF म्हणजे काय हो, रुंद सडे वरंबा पद्धत, अजून काही नाही. आता ते रोहितचं यंत्र आलेलं आहे, ते तुम्ही त्या रोहितचं यंत्र लावलं की लगेच त्याला 2 फळ्या येतात, ते फळाने ऑटोमॅटिकच हे होतं आहे, सरी पडते. तुम्हाला काय हे नाही. पुढच्या वर्षी तुम्ही करा. आता राहिलं तुमचं हे पीक, याच्यावर काय, आता जेव्हा 60 ते 70 दिवसाचं सोयाबीन झाल्यानंतर ते फुलावस्थेत असतात किंवा पोपडीच्या अवस्थेत असतात, यामध्ये त्याला नत्राची आवश्यकता असते. तर युरिया 100 लिटर पाण्यात 2 किलो टाकायचं आणि फवारणी करायची. जर युरिया नाही भेटला मार्केटमध्ये तर 19 जे आहे ते 10 लिटरमध्ये 70 ग्राम किंवा 100 ग्राम हे घेऊन, आता हे टोपलीची अवस्था त्याला नत्राची आवश्यकता असते तर तुम्ही ते टाकू शकता. आता जे हे पाणी येलो मोजॅक, हे जे झालेलं आहे हे येलो मोझॅक, हे नवीन रोग आलेला आहे. आता हे जर आपल्या झाडामध्ये, आता हे ध्रुव आहे, आता त्यांनी बाहेरून आणलं असेल तर याच्यात मिक्स झाले असेल. आणि हे जे असं जे आहे हे शिरा जे पिवळा पडलेले आहे हे येलो मोझॅक आहे. हे आपल्या जर झाडं दिसलं ते डायरेक्ट उपटून टाकायचं. येलो मोझॅक हे व्हायरस आहे. हां, हे व्हायरस आहे. या व्हायरसमुळे हे कंट्रोल होत नाही, हे वाढत जाते. हे कशामुळे होतं माहिती आहे का, जी आपली पांढरी माशी असते
पांढरी माशीचा रस